फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये. जगदंब जगदंब. तर आज काय इथे तुम्ही म्हणाल की हे काय आहे, आणि मी से हाय, आणि मी फर्स्ट तुम्हाला हाय करेल. आणि आज ही कशाची तयारी चालू आहे तर तुम्हाला समजलंच असेल. तर ही आहे पिझ्झाची तयारी. तर आमची आणवी बनवत आहे आज पिझ्झा. तर पिझ्झा बनवण्यासाठी ते आता काय काय प्रोसेस करत आहे. आता आम्ही थोडे पिझ्झा एअर फ्रायरमध्ये बनवू आणि थोडेसे तव्यामध्ये बनवू, बिकॉज ऑफ आमच्याकडे नाही आहे मायक्रोवेव्ह. तर आम्ही आता तव्यामध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये पिझ्झा बनवू, राईट अन्वी? आणि हो, पिझ्झासाठी मग साहित्य तुम्हाला मी दाखवते. अन्वी वेट ना, आपण साहित्य दाखवू फर्स्ट बेटा. तर हे आहेत पिझ्झा बेस. तर मी ना हे पिझ्झा बेस मागवलेले आहे. पिझ्झा बेस 0 मैदा हेल्दी फॅक्टरीचे हे आहे. तर अशा प्रकारचे हे पिझ्झा बेस आहेत, ते मी मागवलेले आहेत. तर अशा प्रकारे भरपूर अशा आता आम्हाला सगळ्यांना 2-2 पिझ्झा वगैरे लागतील. आणि मग इथे साहित्य हे आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, हे याच्यामध्ये थोडंसं मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे ऑरेगेनो, हे आहे चिली फ्लेक्स, आणि ते आहे सॉस. त्याच्यानंतर इथे आहे पिझ्झा पास्ता सॉस. आणि सुरुवातीला मी ना हा सॉस मागवलेला, पण आमची आणवी म्हणती की मम्मा हा सॉस नाही यूज करायचा, आपण हा नाही टाकायचा, हा पोटामध्ये जाऊन गरम होतो. अच्छा, म्हणून मग ती म्हणते की हा सॉस नाही टाकायचा. मग पुन्हा एकदा मी झेप्टोवरून हा सॉस मागवलेला आहे. आणि याच्यामध्ये आहे मोझरेला चीज, आणि हे पण चीज मागवलेलं आहे, पण हे नाही यूज करत आता, मोझरेला चीज वापरतो. आणि तुम्हाला व्हेजिटेबल्स सांगते. सुरुवातीला आहे पहा, इथे आहे पनीर, कॉर्न, ग्रीन कॅप्सिकम, टोमॅटो, रेड आणि येलो कॅप्सिकम, त्यानंतर अनियन मीन्स दॅट बेल पेपर, आणि ते आहे बेसिल लिव्ज. तर कोणी कोणी बेबी स्पिनाच पण टाकतं. हे बघा बेबी. हां, तर कोणी कोणी बेबी स्पिनाच पण टाकतात. आपण इटालियन पिझ्झा करतोय थोडक्यात पाहायला गेलो तर. आपण अमेरिकन पिझ्झा नाही करत, तर आपण इटालियन पिझ्झा करतोय, पण तो आपण आपल्या साहित्यांमध्ये करत आहोत. आता अन्वी टाकायला सुरुवात करत आहे. तर मी इथे थोडंसं ना ऑलिव्ह ऑइल ह्यानी स्प्रे करून घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती मी टाकत आहे आता हा जो पिझ्झा पास्ता सॉस आहे ना, तो टाकलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे अन्वीने आता इथे करून घेतलेला आहे. आता अन्वी तू काय टाकते? थोडंसं ना हे टाक, आता कॉर्न वगैरे टाक. कॉर्न नाही टाकत ते लोक. मग हे सगळं ना फ्रेंड्स धुवून घ्यायचं, स्वच्छ वॉश करून घ्यायचं सगळं. थोडंसं बेसला पण थोडंसं चीज टाकतो आपण, हे ना. मोझरेला चीज मला माहिती आहे. एक मिनिट सर, मोझरेला चीज खूप. आणि तू चीज नाही खायचंय हा जास्त, बिकॉज तुम्ही परसो बी पिझ्झा खाया आहे, राईट? नाही, परसो नाही. मग तू परसोच पिझ्झा खाल्लाय? नरसो. बरं, नरसो पिझ्झा खाल्लाय, पण जास्त चीज नाही खायचंय. चीज इज हेल्दी, बट ओय नाही, हे नाही टाकत ते लोक. आता अन्वीच्या टोमॅटो टाकतात ते. टाक. कोणते लोक बेटा? इटालियन. बिकॉज ते मार्गरिटामध्ये ते इटालियन आहे, तर त्यांच्या इथं इटलीचा जो फ्लॅग आहे तोच चालतो त्यांच्या पिझ्झामध्ये. एवढे टोमॅटो. हे पहा फ्रेंड्स, तर अन्वीने एवढेच व्हेजिटेबल्स टाकलेले आहे. तर तिचा आहे इटालियन पिझ्झा, आणि मी इथे बनवत आहे थोडासा मिक्स व्हेजिटेबल फार्म पिझ्झा जो असतो ना आपला, तो. तर मी याच्यात तर मार्गारेटा नाही बनवते बेटा, मी व्हेजिटेबल फार्म. ऑनियन पण नाही टाकत बेटा तू. बेसिल नको फार टाकू अन्वी, त्याचा स्मेल चांगला नाही येत. खूप छान फ्रेंड्स, पिझ्झाचं वाईब्स इतके सुंदर येत आहेत ना. हे पण याच्यावर थोडंसं सॉल्ट लागेल का? नाही लागणार. नाही, मी माझ्यावरती थोडंसं टाकू. ऑरेगॅनो चिली फ्लेक्स टाकलं तुम्ही? हां, नाही टाकते थोडंसं. टाक ना मग. आता मी याचं पनीरचं टॉपिंग करते थोडंसं याच्यावरती असे. झटपट हात धुवून यायला लागून की मी, अरे यार, मी ओरेगेनोला हात, चिली फ्लेक्सला हात लावला. माझे पत्ते एवढे नॉटी आहेत की ते त्यांच्यावर. तर फ्रेंड्स, मी बोलत नाही व्हिडिओमध्ये, बट आय एम ट्राईंग टू माय बेस्ट पिझ्झा. आणि मी तो ऑरेगेनो फार टाकतेस हा.
थोडंच टाकलं ते दिसतं तसं. अरे तू प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त टाकते आणि चांगलं नसतं. प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये टाकायचं असतं. आणि मी थोडासा नॉट इटालियन स्टार्ट बनवतीये. सी दिस फ्रेंड्स, अशा प्रकारे तयार आहे अन्वीचा पिझ्झा आणि अशा प्रकारे तयार आहे हा माझा पिझ्झा. याच्यामध्ये थोडंसं मी बेसिल लीव्स पण टाकते. 2 बेसिल लीव्स आय एम ॲडिंग. मी छोटासा बेसिल खाऊन बघतीये की कसा टेस्ट करतो. आणि अन्वीच्या पण ह्याच्यावरती मी थोडंसं चीज ॲड करते आहे, कारण अन्वीला हवा आहे मार्गारेटा पिझ्झा ना अन्वी. फुल तुम्हाला सांगू हे काय ॲक्च्युअलमध्ये मिंट असतात ना, त्याचा मोठा भाऊ आहे हा. अच्छा, बेसिल म्हणजे अन्वी सांगते मिंटचा मोठा भाऊ आहे. तर चला आपण आता एअर फ्रायर मध्ये हे ठेवूयात. हे मिंटच आहे. कसं नको खाऊ बेटा. तर फ्रेंड्स आता आम्ही तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड्स हे पहा, मी आता आहे ना थोडंसं स्टॉप करते ह्याला आणि तुम्हाला दाखवते. जस्ट आय एम शोईंग यू दिस पिझ्झा. सी दिस. एअर फ्रायरमध्ये कसा पिझ्झा होता आय डोंट नो, बट आय एम ट्राईंग. टेन मिनिट्स. आणि इकडे पण मी प्रिपेअर केलेला आहे. तर इकडे मी तवा ठेवलेला आहे, प्रीहीट करते याला मी. आणि याच्यामध्ये असं स्टँड ठेवून याला थोडंसं मायक्रोवेव्ह सारखं प्रीहीट करते आहे. अँड देन वी कॅन पुट हिअर अन्वीज पिझ्झा. अन्वीला पाहिजे एअर फ्रायरमध्येच पिझ्झा गाईज. सो अशा प्रकारे तयार आहे आमचा पिझ्झा. तर आता मी ना फ्रेंड्स फटाफट पिझ्झा बनवून घेते, का तर ऑलमोस्ट ना 9 o'clock झालेला आहे. आणि आता मी पिझ्झा पटापट बनवून घेते, का तर उशीर झालेला आहे. आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. तर फ्रेंड्स हे पहा, मी अशा प्रकारे हे पिझ्झाज बनवून घेतलेले आहेत. तर किती छान आणि यमी आणि डिलिशियस वाटत आहेत ना हे पिझ्झा. तर तुम्ही असे नक्की छान छान बनवा आणि तुमच्या घरच्यांनाही खायला घाला आणि तुम्हीही खायला घाला. तुम्हीही खावा. तर कसं वाटलं माझा आजचा पिझ्झाचा व्हिडिओ शॉर्ट आणि छान असा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि असे छान छान शॉर्ट्समध्ये व्हिडिओ जे आहे ती रिॲलिटी आहे फ्रेंड्स. तर मी काही डेकोरेशन वगैरे करून तुम्हाला व्हिडिओ माझे कुठलेही दाखवत नाही. तर मी जसं आहे ना तसं तुमच्यासोबत शेअर करत असते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल अन्वीज टिफिन ब्लॉग. धन्यवाद फ्रेंड्स. स्टे ट्यून.